आता पाहूया बीड प्रकरणात काय अपडेट आलेले आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आकाचं कनेक्शन थेट महासत्ता अमेरिकेपर्यंत, कराडकडून जप्त सिम कार्ड अमेरिकेत रजिस्टर, सूत्रांची माहिती। वाल्मिक कराडकडच्या मोबाईल जप्तीनंतर ही धक्कादायक माहिती। निवडणूक काळात या सिममधून अनेक फोन झाल्याचा एसआयटीला संशय। आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देतो, आता वापरत असेल तेही करत असेल, आका काय काय नाही करू शकत। खंडणीला अडवाला म्हणून संतोष देशमुखांना संपवलं, एसआयटी खरं बोलते। संध्याकाळी मुख्यमंत्री उज्ज्वल निकम यांना भेटतील, सुदय शुद्धस यांची माहिती। खंडणीला अडवा आला म्हणूनच संतोष देशमुखला संपवलं। हार्वेस्टर मालक शेतकरी खासदार सुप्रिया सुळेंच्या भेटीला वाल्मिक कराडने बारामतीतील शेतकऱ्यांचेही पैसे बुडवल्याचा आरोप। मंत्री धनंजय मुंडेंनी वैजनाथाचं दर्शन घेतलं, पंतप्रधान मोदींनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीलाही दांडी। तर पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर होते। त्यांनी मुख्यमंत्री आणि दादांना माहिती दिली होती। आदिती तटकरेंची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाला सीआयडीचा विरोध, शनिवारी केज कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी। वाल्मिक हा मकोकाचा आरोपी आहे, खंडणी आणि हत्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत। जामीन मिळाला तर पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते, सीआयडीचं कोर्टात उत्तर सादर। आका काही पण करू शकतो, 17 मोबाईल वापरायचा, ठराविक लोकांना महिन्याला पैसे पुरवायचा, आका सोपा नाही, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर निशाणा। का जो आहे हा सोपा आका नाहीये, हा आका 17 मोबाईल वापरत होता। 50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता आका। माझी खुली किताब, मंजिली कराडांना माझ्या गोष्टी उघड करू द्या, मी उत्तर देईन। वाल्मिक कराडच्या पत्नीने केलेल्या आरोपांनंतर बजरंग सोनावणेंचं प्रत्युत्तर। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशकात असल्याची चर्चा। आरोपीचा नाशिकमधील फोटो व्हायरल, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन, मात्र फोटोत आरोपी नसल्याचं स्पष्टीकरण। संतोष देशमुख हत्या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम लढणार, खात्रीलायक सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निकम यांची भेट घेणार, उज्ज्वल निकम बीड प्रकरण लढण्यास तयार असल्याची माहिती।